नमस्कार. आमच्या छोट्या डिजिटल दुनियेमध्ये तुमचं स्वागत आहे. मी जाते बाहेर. बाहेर कुठे चला सांगते. टेडीची बाबा रेडी आहे, पण आज आम्ही गाडी घेऊन जात नाही. येस, कारण आमची गाडी गेली आहे सर्व्हिसिंगसाठी. आणि आम्ही अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे जाऊन मन एकदम शांत होतं आणि डोक्यातले सगळे टेन्शन जातात पळून. तर टेडी, आपण कुठे चाललोय आता? सीएसटीला. ओके, फॉरवर्ड. येस, शॉपिंग करायला. बट कशासाठी आणि कुठेतरी जायचं आहे आपल्याला, आहे ना? आता रिव्हील नाही करायचं, उद्या रिव्हील करायचं. सॉरी, आता रिव्हील करायचं नाही आहे, उद्या रिव्हील करणार आहोत. आम्ही पोचलोय स्टेशनला. सो खारघर स्टेशनला. येस, रिव्हील करायचं नाही आहे, आम्ही पोचलो आहे खारघर स्टेशनला. स्टेशनला गेलो आणि वेळ खाली नाही असं होणार नाही. मी खाल्ली आणि वाट बघते, साहेब मला भरवतील, पण पोपट झाला माझा. पण तरीही त्यांनी अशा पद्धतीने भरवली आहे बघा, की घे आता किती खातेस, खा खा खात राहा. आणि भेळ खूप होती तिखट. मी बोली बस. टेडीला आलं माझ्यावर हसू आणि आम्ही वेळ न दवडता गेलो पुढे. ट्रेनसाठी प्लॅटफॉर्मवर गेलो आणि टेडी मला इथे सांगतोय की प्लीज अजिबात व्हिडिओमध्ये बोलू नको, आपण कुठे जाणार आहोत. बट आता आम्ही आलोय शॉपिंगसाठी. सो आज आम्ही एकदम धमाल मजा करणार आहोत, शॉपिंग करणार आहोत. आणि ही बघा, मी इथे हावरट खाताना आहे भेळ. तर आम्हाला मिळाली ट्रेन. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि मला टेडी थोडासा नाराज वाटला. मी त्याला विचारलं व्हॉट हॅपन, पण त्याला आली होती झोप. सो दोघंही झोपलेले आहेत. नाही 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 नाही, दोघंही करतायत नाटक. तर आईला फसवून झालेले आहेत. आता हे परत झोपतायत आणि आमचे साहेब गहन विचारात कुठेतरी हरवले आहेत. विचार हाच की ही कितीची शॉपिंग करणार, मला कितीचा चुना लावणार. आणि हे साहेब आमचे झोपले, ते पण विचार करून करून बोले जाऊ दे एकदाचं, मी झोपतो. तर अशी झोप काढत काढत आम्ही पोचलो आहे वडाळ्याला. आणि आता थोड्या वेळातच येणार आहे विटी स्टेशन. आम्ही तिथे उतरणार आहोत. पण हे बघा, दोघाच्या दोघं लागलेच मोबाईलमध्ये. आणि मी बिचारी अशी रिॲक्शन देताना की बाहेर बघणं सोडून मोबाईलमध्ये काय बघायचं. असो, आम्ही आता पोचलो आहे विटीला. आम्ही आता उतरणार आहोत. हे आहे विटी स्टेशन, आमची मुंबई. येस, काय काय घ्यायचं आहे, काय शॉपिंग करायची, हे टेडीशी डिस्कशन चालू आहे. मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे आणि आम्हाला आमची स्वप्नाची नगरी फार आवडते. सो आम्ही नेहमी विटीलाच खरेदी करायला येतो. आम्ही ट्रेनमधून उतरलो आहोत. आता आम्ही जाणार भुयारी मार्गावरून खाली आणि अपोजिट साईडलाच आहे स्ट्रीट मार्केट. तिकडे आम्ही करणार आहे शॉपिंग. टेडीने आपली लांब लचक लिस्ट माझ्या हातात दिली आणि मला सांगितलं ह्यातलं सगळं मला हवंय. पण मी पण त्याची मम्मा आहे, मी त्याला अजिबात या सगळ्या गोष्टी देणार नाही आहे जे तो मागतोय. आणि मी माझ्यासाठी सुद्धा शॉपिंग करणार आहे ऑफकोर्स. हा बघा, मोठा फॅन. आता आम्ही जातोय पुढे. मी तुम्हाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे भुयारी मार्गातून बाहेर. हे आमचं सुंदरसं मोठं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशन, ज्याला विटी स्टेशन असे म्हणायचे. आता त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. पेटपूजा महत्त्वाची. पोटात खायला जाणं हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. सो आम्ही केली आमची पेटपूजा आणि मग बोललो काम दूजा. मी इकडे मागवली होती शेवपुरी. मी साहेबांना आता भरवते, जबरदस्ती भरवते. त्यांना खायची नव्हती तरीही मी भरवली आणि माझ्या टेडीने मलाही भरवली. आणि हे आमचं बाहेरून असं विटी स्टेशन दिसतं. आमच्या साहेबांना थोडासा अभ्यास करायचा होता, त्याबरोबर टेडीसुद्धा अभ्यास करायला लागले की कुठे काय आहे. हा सगळा मॅप आहे पूर्ण विटी स्टेशनचा. तर वेळ न दवडता आम्ही पुढे चालत निघालो. आम्ही जवळपास मार्केटमध्ये पोहोचतो आहोत. नुकतंच मार्केट लागायला सुरुवात झाली आहे. इथूनच आम्ही अपोजिट साईडला जाणार आणि आता आम्ही पोचलो आहे मेन मार्केटला, ज्याला म्हणतात स्ट्रीट मार्केट.
पहिले तर आम्हाला बॅग घ्यायची होती, तर ही ब्राऊनवाली बॅग आम्ही परचेस करणार आहोत, पण ह्याचं जरा खूप जास्तच बार्गेनिंग चालू होतं. सो आम्ही बार्गेनिंग करून ती बॅग घेतली आणि नंतर आम्ही घेतलं आहे हे टेडीसाठी जॅकेट. टेडीसुद्धा खूप हॅपी आहे आणि मीसुद्धा, बिकॉज मी माझ्यासाठीसुद्धा हा सुंदरसा मऊ मऊ थंडीसाठी जॅकेट घेतला आहे. त्यानंतर माझ्या हट्टापायी त्यांनी स्वतःला ब्लूटूथ घेतलेला आहे आणि हा बघा सुंदरसं दृश्य, ह्याला काय म्हणतात माझ्या लक्षात नाही आहे. मी साहेबांना विचारून नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल, किंवा तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. आता आम्ही आमची सगळी शॉपिंग क्लिअर केलेली आहे. मी घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशन आणि संध्याकाळचं रोषणाई इतकी अप्रतिम दिसते बघा, किती छान वाटतंय. वाव. पण आमच्या इथे भरपूर गर्दी असते, भरपूर. तर या भुयारी मार्गामधून आम्ही अगेन अपोजिट साईडला स्टेशनला जाणार आहोत. इथे सुद्धा भरपूर मार्केट छान भरतं. तुम्ही कधी इकडे आलात तर तुम्ही इथूनही शॉपिंग करू शकता, पण गर्दी ही भयंकर असते. हे डॅडी काय झालंय, हालत खराब चालून चालून हो ना. माझी पण वाजली आहे बँड आणि खूप रश आहे इथे. त्यात मलाही तब्येत नाही बरी, माझ्या सर्दी वगैरे आहे. आणि इथं अनाऊन्स होती आहे पनवेलची गाडी अजून आलेली नाही. पनवेलची ट्रेन नाही आली अजून. ही मुंबईची चालली, मुंबईची आहे, रिटर्न चालली. समोर एक ट्रेन आहे बाबा, ट्रेन बघत जाऊया. बाबा गेला वॉशरूम. हां, बाबा इकडे थांबूयात. खूप 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 रश आहे, तुम्ही बघू शकता किती रश आहे इथे. हे बघा चारू बाजूने रश आहे. सो संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे एक मिनिट आपण इथे थांबूयात, म्हणजे त्याला यायला बरं पडेल. सो आता मला सांगा कशी झाली शॉपिंग. चांगली झाली. जॅकेट पण हवा तसाच भेटला पूर्ण. व्हेरी गुड. गॉगल सुद्धा बघितले आणि मी माझ्यासाठी शूज सुद्धा बघितले. आता तुम्हाला आम्ही उद्या रिव्हील करणार, आम्ही कुठे जाणार. येस, आपण कुठे चाललोय ते उद्या सांगूया. आणि तुम्हाला आम्ही हिंट देतो, आम्ही पुण्याच्या आसपास कुठेतरी चाललोय, जिथे नरसिंहस्वामी नाही पुण्याच्याही खूप पुढे, ॲक्च्युली खूप पुढे. नंतर कळणार. उद्या मी तुम्हाला सकाळी सांगतो. बघितलं, ही अशी माझी रिॲक्शन होती. मला दम लागत होता, एवढी गर्दी होती, फटाफट चालायला लागत होतं. आणि फायनली आम्ही पोचलोय खारघरला. भूक लागली होती. साहेबांनी स्वतः मेनू कार्ड घेऊन अभ्यास केला आणि पण तरीही सुद्धा त्यांना कळलेलं नाही की काय मागवायचं. तर फायनली मी माझ्याच मनाचं खरं केलं आणि मी मागवून टाकला पापड, मसाला पापड. सो आम्ही खाल्ला मसाला पापड. त्यानंतर दिला मेन कोर्सची ऑर्डर. ओके, आणि इथे आम्ही मागवलं जेवण आलेलं आहे. आणि आता मी खाणार आहे मस्त मस्त. आम्ही आलो आहे हॉटेलला विनेश 1220 खारघरमध्ये. सेक्टर खूप चाललो होतो आम्ही, त्यामुळे काय खूप दुःख आहे. सो साहेब आणि आम्ही दोघांनी असं डिसाईड केलं की आपण बाहेर जाऊ. तर आम्ही आलो विनेश 1220मध्ये. आम्ही मागवली आहे नान, गार्लिक नान आणि पनीर टिक्का मसाला. मी आता खाते आहे. नंबर आहे, खूप छान. फोटोबा झाल्यानंतर पान हे मस्ट आहे. मी घेतलं पान आणि घरी पोचली आहे माझ्या होम स्वीट होममध्ये. आणि मी तुम्हाला दाखवणार मी काय काय शॉपिंग केली ते. हा मी पहिला ड्रेस घेतला आहे 1 पीस. हा दुसरा ड्रेस घेतला आहे, कशी दिसते ते मला सांगा. आणि हा तिसरा ड्रेस घेतला आहे. सर्वात महत्त्वाचा हा जॅकेट आहे जो मला खूप आवडला आहे. ही बॅगही मी माझ्यासाठी घेतलेली आहे आणि ही साहेबांसाठी ब्लॅक बॅग घेतलेली आहे. तर हा असा आमचा शॉपिंगचा व्हिडिओ होता. अजून खूप काय घेतलं आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. आता बाय.